उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात। हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरू असल्याने 6 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आई वडील कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते। मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेल्या एका 35 वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला व दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून नंतर तिला जीवे ठार मारून पुरावे नष्ट करत संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। आरोपी अद्यापही फरार असल्याची घटना मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली आहे। या घटनेतील संशयित आरोपीचा फोटो न्यूजच्या हाती लागला असून या फोटोतील संशयित आरोपी कुठे आढळून आल्यास गावातील पोलीस पाटील, जवळचे पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे। संबंधित संशयित आरोपीचा फोटो मिळाला असला तरीही अद्याप नाव समजले नाहीये। संशयित आरोपीचे नाव जाणून घेण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जामनेर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बकरी ईद निमित्त परिमंडळ 2च्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नाशिक रोड जिल्हा परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी समीर शेख, सलीम शेख, हाजी मुलानी, अहमद शेख, जावेद शेख, रिजवान शेख तसेच नाशिक रोड येथील मस्जिदचे ट्रस्टी उपस्थित होते। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल साळुंके, पोलीस हवालदार संध्या कांबळे यांनी बैठकीचं आयोजन केलं। उपायुक्त मोनिका राऊत यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेत मार्गदर्शन केले। बकरी ईद निमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। आज नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी आगामी 17 तारखेला होणाऱ्या बकरी ईद सणाच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची व इतर शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली। सदर बैठकीमध्ये त्यांच्या काही अडीअडचणी आहेत का याबाबत जाणून घेण्यात आलं व बकरी ईदच्या अनुषंगाने काय काय प्रिकॉशन घेणं अपेक्षित आहे व उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्याबाबतची त्यांना माहिती देण्यात आली। सदर सणाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा व्यवस्थित तैनात राहणार आहे। तरी या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना सांगते की कुणीही या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि सोशल मीडियाच्या आधारे कुणी जर पोस्ट व्हायरल करत असेल किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलिसांना त्याबाबतची माहिती द्या, म्हणजे पोलीस त्यामध्ये इंटरव्हेन करून पुढील कारवाई या ठिकाणी करतील। मी नाशिक शहर पोलीसच्या वतीने सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा देते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। एकलहरे येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे नाशिक रोड, जेल रोड, सामनगाव, शिंदे, जाखोरी अशा गावांमध्ये नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहेत। दिनांक 13 रोजी 12:30 वाजता विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की नाशिक शहर व ग्रामीण भागात मागील 5 ते 6 दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे।
त्यामुळे घरगुती व वाणिज्य विभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला व जनावरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज पुरवठा 2 तास पुरवठा देणार होते, त्याचे नियोजनही झाले नाहीये. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. झाकणे ते चोरल्या जातात. आज पण बरं. किती ठिकाणचे झाकणं तर उघडच आहे भाऊ. फ्यूज लहान मुलांचं काय? बॉल गेला, काही घटना घडली, जबाबदार कोण? प्रत्येक वेळेस आम्ही ऑनलाईन असेल किंवा हे तुमच्या गांभीर्याने प्रश्न अधिकाऱ्याला साहेब तुमचा एक- व्हॉट्सअपला फोटो टाकतो. याच्याने आतापर्यंत त्या ठिकाणची दुरुस्ती केली बरं नाही. तुमचा सर्वात एमएससीबीचा सर्वात लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे. वीज पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी काम संत गतीने चालू आहे, ते युद्ध पातळीवर करावे. तसेच ट्रान्सफॉर्मर नेमके कोणत्या कारणामुळे जळाले याची चौकशी करून संबंधित दोषी कामगार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नागरिकांची दुरवस्था दूर करून नागरिकांना व्यावसायिकांना न्याय द्यावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडले जाईल. त्यापासून होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक केशव पोरजे, भारती ताजनपुरे, प्रशांत दिवे, सागर भोजने, शॉटी भालेराव, उत्तम कोठुळे, योगेश भोर, योगेश गाडेकर, योगेश देशमुख, कुलदीप आढाव, रोशन आढाव, अनिल गायके, सागर निकाळे, शिवा गाडे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते. दिवसापासून एमएससीबीने एक जनतेला आमच्या नाशिक रोडकरांना आवाहन केलं होतं की त्यांचा ट्रान्सफॉर्मर जळा किंवा दुरुस्त झाल्यामुळे एक 4 दिवस लोड शेडिंगची जी समस्या असेल आणि 4-5 दिवसापासून नाशिक रोडकर हे सहन करतोय आणि कधी लाईट येणार, कुठपर्यंत काम आलंय याची कुठलीही कल्पना जनतेला नाही. त्या अनुषंगाने आज आमची लाईट सुरळीत व्हावी यासाठी आम्ही एमएससीबीला या ठिकाणी शांततेत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि अजून 3-4 दिवस त्यांनी सांगितलं की अजून 2 दिवस त्या ट्रान्सफॉर्मरला रिपेअर दुरुस्त होण्यासाठी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस लागले तर आम्ही नाशिक रोडकर हे सहन करणार नाही. मग आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आज निवेदन दिले आणि 2 दिवसात जर याला मार्ग निघाला नाही तर नक्कीच शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल. आज माझ्यासोबत सर्व नाशिक रोडचे लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. आज साहेबांशी शांततेत या ठिकाणी चर्चा झालेली आणि त्यांनी 2 दिवसाचा आम्हाला शब्द दिलाय. पण आज इतके हाल आमच्या नाशिक रोडकरांचे होत आहे की रात्री जेवणाच्या वेळेस मोबाईलची लाईट लावून नाशिक रोडकर आज जेवण करतोय आणि कुठल्याही टायमाचा किंवा किती वाजता येईल, किती वाजता जाणार आहे आणि किती तासाचं कधी मनात येईल त्या भागात त्या ठिकाणी लोड शेडिंग सुरू होत आहे. आणि असं न करता एकदम 2 दिवसाच्या आत ही लाईट आम्हाला सुरळीत झाली पाहिजे. ग्रामीण भाग देखील नाशिक रोडच्या आजूबाजूचा जो असेल त्यांना देखील इतका त्रास त्या ठिकाणी रात्रीच्या लाईट जातात आणि ज्यावेळेस सुरळीत लाईट होती त्यावेळेस देखील झाड कटिंग असेल किंवा पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी अनेक वेळा लाईट घालवण्यात येते आणि नाशिकमध्ये त्या दिवशी पहिला पाऊस झाला लगेच तेव्हापासून लाईट हे केली. मग तुम्ही ज्या सर्व यंत्रणा वापरता त्या कशासाठी वापरता, म्हणजे जी आपण हे करतो, तयारी करतो, कुठलंही नियोजन नाही. सगळे एमएससीबीचे अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जो व्यवस्थित काम करत नाही, एमएससीबीचे अधिकारी आमचे फोन उचलत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना काय उत्तर द्यायचं, त्या अनुषंगाने आज निवेदन दिलंय. 2 दिवसात जरी तोडगा जर निघाला नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आपल्या माध्यमातून एमएससीबीला देतो. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या
अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव येथे पाचोरा भडगाव रस्त्यावर असलेले जितेंद्र पवार यांच्या मालकीचे प्रणव सुपर शॉपीचे शुभारंभाच्या 4 दिवसांपूर्वी 2 ते 3 जणांनी सकाळी 5 वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर वाकून आत घुसले व दुकानातील 10 ते 15 हजारांचा माल व CCTVचा DVR घेऊन तेथून पसार झाले व तेथून पुढे 40गाव रोड शाकंबरी इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे कुलूप तोडले. मात्र तेथे त्यांना कोणाची तरी चाहूल लागली असता तेथून पळ काढला. ही सर्व घटना आज सकाळी उघडकीस आली असता सुपर शॉपीचे मालक जितेंद्र पवार यांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरुवात केली. कसगाव परिसरातील नागरिकांना जागरूक राहण्याची सूचना देखील त्यांनी दिल्या व कसगाव परिसरात वारंवार होणाऱ्या चोरांना आळा बसण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवू असे देखील त्यांनी सांगितले. भडगाव पोलीस स्टेशनचे फौजदार राजेंद्र पाटील, छबुलाल नागरे, पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते हे पुढील तपास करत आहे. यावेळी कसगाव गावचे सरपंच रघुनाथ महाजन, व्यापारी प्रमोद ललवानी, बबलू नाना यावेळी उपस्थित होते. कसगाव या परिसरात वारंवार चोऱ्याच्या घटना होत राहतात, त्याबद्दल आपण जनतेला काय सूचना देणार आहेत सर? कसगाव हे 40गाव ते पाचोरा हा ज्या रस्त्यावरचं महत्त्वाचं गाव आहे. या ठिकाणाला सर्व ठिकाणचे लोक इथं नागरिक येत असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की हे नागरिक जे येत आहेत, नागरिक नेमके कशासाठी येतात यातला तो बिय समजत नाही. आणि इथल्या कसगावच्या प्रॉपर लोकांचं जे काही व्यापारी वर्ग आहेत यांचं सर्वांचं एक महत्त्वाचं यामध्ये भूमिका आहे की आपल्याकडे कोणता माणूस कोणता संशयित आहेत किंवा काय या बाबतीमध्ये बारकाईने पाहणं गरजेचं आहे. तसेच आता माझ्याबरोबर गावचे सरपंच आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली. या विषयावरती मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो. इथले जे व्यापारी वर्ग आहेत, व्यापारी बंधूंना, सराफ बाजारच्या सर्व ज्वेलर्सला, सराफा असोसिएशनला एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक कॅमेरा हा जो आहे आपल्या व्यवसायासाठी आपण बसवलेला आहेच, पण एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावा, ज्या योगे आपल्याला तिथं ज्या संशयितांची आपल्याला मुवमेंट आपल्याला समजेल. तसेच आता इथं ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनासुद्धा मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कसगावच्या महत्त्वाच्या ठिकाणाला, सर्व ठिकाणाला CCTV कॅमेरे बसवण्याबाबत विनंती केलेली आहे. या उपरही माझं अजून एक सर्वांना विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की आपण जर इथं ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली, यंगस्टर जो यंग ग्रुप आहेत, यंगस्टर ग्रुप आहेत, यांना जर त्या माध्यमातून थोडा वेळपर्यंत, आता आम्ही पोलीस दररोजचे या ठिकाणी आमचे 3 चक्कर होतात. रात्रीसुद्धा मी स्वतः ड्युटीवरती होतो, मी स्वतः चक्कर मारून गेलो. आपल्याला मी त्यांना CCTV फुटेजची आमच्या व्हॉट्सअपवरती त्यांना फोटो पण त्यांनी बघितलेले आहेत. तरीसुद्धा काय होतं की नेमका चोरी नेमकी कधी करायची आहे हे काही तो ठरवून करत नाही आहे. ज्यावेळेस पोलिसांचं अस्तित्व नसतं, नागरिकांचं अस्तित्व त्या दरम्यानमध्ये करत असतो. जर आपण ग्राम सुरक्षा दल या ठिकाणाला स्थापन केलं तर आमच्या माध्यमातून, ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपण त्या सर्वांवरती अंकुश ठेवू शकतो, असं माझं मत आहे. धन्यवाद सर. जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. लासलगाव परिसरात जोरदार पावसाचा तडाखा झालाय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास लासलगाव परिसरामध्ये पावसाने दणका दिलाय. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह लासलगाव परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास अर्धा तास झालेल्या या जोरदार पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी शेती कामास जोर येणार आहे. तसेच मात्र परिसरामध्ये सर्वत्र सारखा पाऊस नसल्यामुळे काही शेतकरी मशागत आणि पेरणीपूर्वक पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मूर्तिजापूर तालुक्यातील 2 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी 6च्या सुमारास खापेरवाडा आणि टिपटाळा येथे घडली आहे. मूर्तिजापूर शहरासह तालुक्यामध्ये मंगळवारी दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यामध्ये पाऊस झाला. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे वय वर्ष 27 आणि टिपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे वय वर्ष 65 हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना
अचानक त्यांच्यावर वीज पडल्यामुळे ते जागीच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही झाडं उन्मळून पडली, तर झाडांची पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतामध्ये धाव घेतली आहे, तर पुढील उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करताय. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये धामीन जातीचा सर्प आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ पाहायला मिळाली. सकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडल्यानंतर समोर टेबलावर बसलेल्या धामीन जातीचा सर्प आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. दरम्यान पंचायत समितीचे वॉचमन थळकर यांनी तात्काळ घटनास्थळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या समवेत सोनू बाविस्कर यांना पाचारण केलं. सर्पमित्र घटनास्थळी दाखल होत टेबलाखाली धामीन जातीचा 3 फूट लांबीचा हा बिनविषारी सर्प आढळून आला. या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं या सर्पास बरणीमध्ये बंद करताच पंचायत समितीतील कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांचे आभार मानले. यानंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. नमस्कार, माझं नाव हनुमंत भारत लांडगे. मी पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत आहे. आज आमचे शिक्षण विभाग या कार्यालयामध्ये आमचे थळकर मामा हे लॉक उघडत असताना त्यांना समोरच टेबलवरती मोठा साप दिसला आणि ते पाहून सगळीकडे घबराट निर्माण झाली आणि त्यांनी लगेच सर्पमित्र यांना फोन केला आणि सर्पमित्र हे तात्काळ या ठिकाणी 9:15 वाजता येऊन त्यांनी ते सापाला शोधून काढून पकडलं आणि एका भरणीमध्ये बंद केलेलं आहे. त्या सर्पमित्राचे नाव आहे सोनू दीपक सोनवणे आणि सोनू बाविस्कर. तरी मी सर्व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या सर्पमित्राचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देतो. जागर जनस्थानसाठी सचिन बखारे, येवला. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील दरीमातोरी परिसरात दिसला बिबट्या. गोकुळ बोडके यांच्या जय जनार्दन फार्म येथे काल रात्री दिसला बिबट्याचा वावर. फार्म मध्ये फिरताना बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद. बिबट्याचा वावर परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे. जगभरात सगळीकडे दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 12 जूनला साजरा केला जातो. या दिवसाला सगळीकडे विशेष महत्त्व आहे. जगभरात सगळीकडे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना बालमजुरी करायला लावून त्यांच्याकडून विनामूल्य काम करून घेतले जात होते. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवसाची सुरुवात करण्यात आली. बालमजुरी दिवस साजरा करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे बालमजुरी रोखणे. एका संशोधनातून असे समोर आले की जागतिक स्तरावर प्रत्येक 10 मुलांमागे 1 मुलाला बालमजुरी करावी लागत आहे. त्यानंतर 2000 साली या संख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली, पण काही वर्षांमध्ये बालमजुरीचा दर पूर्णपणे मंदावला आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक बालमजुरी विरुद्ध दिनाचा इतिहास. जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे. या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे. अजूनही कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण घेण्याच्या वयात परिस्थितीमुळे कित्येक मुलांना काम करावे लागत आहे. जगभरात काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे.
लहान मुलांना कमी वयात कामाला लावल्यामुळे विकासात अनेक अडथळे निर्माण होतात. लहान मुलांचे बालपण वाचवण्यासाठी हा दिवस सगळीकडे साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILO 2002 मध्ये बाल कामगार विरोधी जागतिक दिनाची स्थापना केली. त्यानंतर सगळीकडे हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघाचे 187 सदस्य देश आहेत. या दिवसामुळे कामाचे तास, मजुरी, अनुकूल वातावरण इत्यादी बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. तर कलम 45 अंतर्गत कायद्यानुसार 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे श्रम करणे हा गुन्हा मानला जातो. देशातील सर्व राज्यांना 14 वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बालमजुरांना काम करण्यास सक्त बंधनकारक आहे आणि कुठे बालमजूर आढळल्यास आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी संपर्क साधावा. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दरवर्षी चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवप्रेमी युवकांची रायगड मोहीम आयोजित केली जाते. यावर्षी चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 3000 युवकांच्या रायगड मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज की जय, चलो रायगड अशा जयघोषात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या 60 बसेसमधील शिवप्रेमींचा भव्य ताफा रायगडाच्या दिशेने रवाना झालाय. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आणि रायगड मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाळीसगावकर उपस्थित होते. हा सोहळा महाराष्ट्रात घेणारा एकमेव आमदार मंगेश चव्हाण असं अजित चव्हाण यांनी म्हटलंय. अजित चव्हाण यांनी सांगितलंय की ज्यावेळी मतं मागायची असतात त्यावेळी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आमदार मतं मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे रायगड मोहीम यामध्ये कायम सातत्य ठेवून आहेत आणि तरुणांचं दरवर्षी रायगडावर जाण्याचं प्रमाण वाढत आहे. तसेच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं काम आमदार मंगेश चव्हाण करत आहे असं यावेळी त्यांनी सांगितलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधले हजारो युवक आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुर्गराज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता गेले होते. अनेकांचे मला फोन आले. अनेक तरुणांचं आयुष्य या रायगडच्या वारीनं बदलून जातं. का तर इथं होणारे कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि महाराजांच्याबद्दल 3 दिवस सातत्यानं कानावरती पुढणारं उत्तम साहित्य, पोवाडे, कवनं. माझ्या माहितीतल्या अनेक तरुणांनी सांगितलं की दादा, यापुढं आयुष्यात आम्ही कधीही व्यसन करणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले पैलू आमच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. मंगेश चव्हाण यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. ते माझ्या पक्षाचे आमदार आहेत, माझे सहकारी आहेत म्हणून नाहीत, तर कोट्यवधी रुपये दरवर्षी या सगळ्याकरता खर्च होतो. पण बघा, राजकारणामध्ये अनेक राजकारण्यांवरती आरोप होतात. निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आमिष आणि व्यसनांची सवय तरुण पिढीला लावली जाते. पण आमदार मंगेशराव चव्हाण असा एक माणूस आहे, असा एक शिवभक्त आहे. निवडणुका असोत नसोत, काहीही असो, गेली काही वर्ष सातत्यानं हजारो तरुणांना रायगडावरती नेऊन ही रायगडवारी घडवण्याचं पुण्यकर्म ते करतायत. महाराष्ट्रामधली तरुण पिढी निर्व्यसनी शिवचरित्राचं पाईक असण्याचं घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम मंगेश चव्हाण करतायत. महाराष्ट्रातल्या एकही राजकारण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याव्यतिरिक्त असं भरीव काम जे खरोखर लोकांसाठी आहे, नुसतंच मतांसाठी नाही आहे, असं माझ्या पाहण्यामध्ये नाही. आमदार मंगेश चव्हाण आणि सर्व शिवभक्तांचं या रायगड वारीकरता तरुणांना शिवचरित्राचं संस्कार घडवण्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन. जय शिवराय. जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुनीता लहांगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सौ कल्पना गांगोडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी सौ सुनीता लहांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सौ लहांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायत आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मला आज नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून मी दिंडोरी शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील. मला नगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे तसेच माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब यांचे आभार मानते आणि दिंडोरीचा विकास चांगल्यात चांगला करेल असा मी प्रयत्न करेन. जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.